कृषी विज्ञान केंद्र सिंदेवाहीच्या वतीने सिंदेवाही तालुक्यातील महादवाडी या ठिकाणी विशेष कापूस प्रकल्पाअंतर्गत एक दिवसीय सघन कापूस लागवड तंत्रज्ञान प्रशिक्षण कार्यक्रम अतिशय उत्साहात पार पडला। कापूस उत्पादकता वाढवण्याच्या उद्देशाने आयोजित या कार्यक्रमाला परिसरातील शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। भारतीय कृषी अनुसंधान परिषद नवी दिल्ली, केंद्रीय कापूस संशोधन संस्था नागपूर आणि कृषी विज्ञान केंद्र सिंदेवाही यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविण्यात आला। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रगतिशील शेतकरी राजेंद्र लोंगडे होते। मुख्य मार्गदर्शक डॉक्टर विजय सिडाम यांनी शेतकऱ्यांना सघन कापूस लागवड तंत्रज्ञानाचे बारकावे समजावून सांगितले। कपाशीची झाडे जवळ-जवळ लावून उत्पादन कसे वाढवता येते आणि काढणीनंतर कपाशीचे अवशेष जमिनीतच कुजवल्यामुळे जमिनीतील कर्ब आणि पोषक द्रव्ये कशी वाढतात यावर त्यांनी विशेष भर दिला। यावेळी सहाय्यक कृषी अधिकारी कुंठे यांनी शासनाच्या विविध योजना आणि AI महाविस्तार ॲपची उपयुक्तता स्पष्ट केली। शेतकरी राजेंद्र लोंगडे यांनी या तंत्रज्ञानाचा वापर करून स्वतःच्या शेतात आलेल्या भरघोस उत्पन्नाचा अनुभव इतर शेतकऱ्यांसोबत शेअर केला। प्रशिक्षणादरम्यान शेतकऱ्यांच्या शंकाचे तज्ज्ञांनी निरसन केले आणि त्यानंतर प्रत्यक्ष कापूस प्रक्षेत्राची पाहणी देखील करण्यात आली। हा संपूर्ण कार्यक्रम वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर सोनाली लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वी झाला। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आशिष पांडे यांनी केले तर आभार प्रदर्शन कैलास कामडी यांनी मांडले। आज इथं याला काय की खताचा डोस कमी द्यायचा, याला 36-18-18, याला 20-10-10, याला कीटकनाशकाचा वापर करायचा, याला अजिबात नाही करायचा, याला पाण्याचा इतका डोस द्यायचा, असं सर्व स्टडी त्या नागपूर केंद्रीय कापूस संशोधन केंद्र नागपूर इथं होतो। तर त्यांनी जे 5-6 वर्षामधून संशोधन केलं तर सघन पद्धतीमध्ये त्यांनी हे तंत्रज्ञान विकसित केलं। हे फक्त आपल्या महाराष्ट्रासाठी नाही, तुमचं गुजरात, आंध्र प्रदेश जे मोठं कापूस उत्पादन करतात तिथं सुद्धा हा अडॉप्ट करण्यात येत आहे। तर याचे 4-5 पॉइंट। प्रतिनिधी अमान कुरेशी, NTV न्यूज मराठी, सिंदेवाही, चंद्रपूर।